तो अभ्यास करत होता तर त्यालाच पळवलं काय. तू गेली असती तर तुझे पाय तुटले असते, खाली तुटून गळून पडले असते. एवढं सारखं दुखतंय दुखतंय. एक दिवस गेली तर झालं तुझं सुरू. पोटात दुखतंय आणि हेच दुखतंय आणि तेच दुखतंय. एक पाहिली बरं पीठ तुला उचलत नाही होय. ते तिथल्या तिथंच ठेवून दिलंय. पडलो पण असतो. अय आर्यन, पडलं पण असतं पण तुटली पण असते. अय आर्यन, मोबाईलचा नाद नसावा र. तो अभ्यास करत होता रोन बसून तर त्यालाच उठवलं. करतय का? त्याचे अक्षर पण आता सुधारले. तारीख टाकून लिहित शुद्ध लेखन वगैरे त्याला सारखं लिहून घेतोय मी, म्हणून अक्षर सुधारले. तुला त्यांचा अभ्यास वगैरे घेता नाही येत. तुलाच नाही कर ती सवय. सरक पलीकडं चिमकोरा घेते का काय. उद्या पण मला पेरू तू खायला एवढं घेऊन आली, मला एक पेरू दिला खायला. पेरू खाऊन तर माझं पोट बिघडलंय. तू आळ्या खाल्ल्या मग त्यातल्या. खरं त्यात जंतू आहेत, मी बघितलं ना त्यांनी फोडताना. मग तू जंतू खाऊन टाकल्यात. मी तिथं काय केलं माहितीये, लातूरला गेल्यावर तिथं पायलच्या घरासमोर जांभळाचं झाड आहे की ते राई जांभळ मोठी. मग लगेच ताई घेऊन आली कॅरी बॅगमध्ये. मग आता कधी नाही मिळालं, गटकन गिळलं केल्यासारखं केलं. मी खाल्लं ना 25-30 जांभळं खाल्लं असेल. आणि मग ती पलीकडली ताई बोलली, ती नाही का त्यांची जाऊ, ती बोलली नेता त्यात लय जंतू आहे, त्या आळ्या लय आहे, त्या बघून खा. जसं एक फोडलं ना मी हातानं फोडलं ना, चेक केलं करा म्हणून, एवढं त्यात दिसले ना मला ते बघून अक्षरशः मग मी ते खाल्लेलं देखील मला पचलं नाही. आणि मग फेकून दिलं मी, नाही म्हणलं आता खाणार नाही. मग दुसऱ्या दिवशी अजून पायल घेऊन आली, मामा जांभळं खा म्हणून. मग घेऊन आली, बसलो मी खायला लागलो. माझ्या लक्षातच नाही. मग साईडला कोण बारका पोरगा अर्जुन का कोण होता, त्यानं म्हणला किती आळ्या आहेत म्हणून त्यानं असं उघडलं ना, मग लक्षात आलं. अक्षरशः माझं काल पोटात नुसतं पोट खराब झालं माझा. मला संडास लागल्यासारखं झालं, जुलाबासारखं पोटात कळ मारायली. आता बाबांना विचार, पहाटे मी 2दा बाथरूमला जाऊन आलो. एकदा बाहेर निघालोय तोवर अजून पोटात कळ मारायला लागली, अजून पळालं. मग बाथरूम चांगला आहे का आपला, मग त्यात बसायचं. तुम्ही बसू नका. कोण म्हणतो? कोण म्हणजे मला तू म्हणते असं? मग इमर्जन्सीत काय इथं करू काय? मला पोटात कळ मारत होती, गेलं. मग मी तुला पण झालंय ना तसं नाही. पण नाही तर तेव्हा काय बोलले मला, जुलाबाची गोळी आहे का द्या. मग मी तुला काय म्हणलं, ते शेळ्याच्या गोळ्या औषध ठेवलेत ना त्यात आहे. म्हणजे तुला जनावराच्या गोळ्या खा नाही म्हणले मी, त्यात खरंच माणसाच्या गोळ्यांचा पॉकेट ठेवलाय मी. त्या जुलीला कधी जुलाब झाला तर मी ती माणसाचीच गोळी देतो, शेळीची गोळी खा म्हणतोय म्हणून. मग येडी फिडी आहे का काय? मी तुला काय एवढा पागल फिगल वाटलो की काय शेळ्याचा खा म्हणायला? तू जाऊन बघ आत्ता पण पॉकेट उघड आणि त्यात म्हणजे हाय का नाही बघ. ते लोमॅटिव का काय असते, लोमॅटिक का काय, ती गोळी आहे जुलाबाची पिवळी छोटी. मग मी काल तिथंच 2 गोळ्या एकदम खाल्लेलं, काही पोट बिघडू नये, तरी पण मला तसं झालं. दिवसभर काय नाही झालं, पहाटे मला 2दा जाऊन आलं. आणि परत आज ते मतदानाची नावाची यादीचं ते काही चाललंय ना, ते डबल डॉक्युमेंट आता जमा करते ते. मग मी तिकडं केलो ना, मला तिथं अशी कळ मारायला लागली पोटात. मग तिथून मी परत आलो आणि पुन्हा तांबेवाडीत गेल्यानंतर तिथं त्रिशा उगच खोटं म्हणायची मला, पप्पा मला लय संडास आली, चला घरी, लग्न आली, चला घरी. खोटं बोलायची मला, तिथून घेऊन आली लगेच. दुसरी पायाला लागलं म्हणून भाडं घेतलं त्यानं. तुझा अभ्यास करत होता ना, तू कशाला गेला? पण त्याला 20 रुपये दिलेला आहे माहित आहे का, आणि 1 आणून दिली. म्हणजे तू 15 रुपयाचं तूच खाऊन आला. पण कसल्या पण गोष्टी असू द्या त्यात कमिशन मारायचं. तुला 20 दिलं तर म्हणा खोटं.
आणि मग अजून 10. काय असं काय तिनं घेतलं? जाऊ दे, घेतलं तर घेतलं. हा उठ, स्वतःला असंच असते, बसून दुसऱ्याला काम सांगितलं की. मी जाऊ का? गडे असतात दुकानावर आणि मी जाऊ का? मग काय दुकान इथं आहे, कोण असतंय तिथं? इथल्या दुकानात जाऊन घेऊन यायचं तर. गडे असतात आणि बाया असतात. मग आम्ही जावं काय? बाया पण असतात. नाही तिथं बाया. ए पोरा, बस तू इकडं. लगेच ते पटापट खान अभ्यासाला बस. शुद्ध लेखन दोन्ही विषयाचे दिसले पाहिजे मला. आणि बाकी वर्गात दुसरा अभ्यास नाही का देत? काय दिलंय मग? केला काय ते? हा काय पोरग येड आहे की काय? काय बोललेलं पण नाही समजत त्याला. विचारतोय मी वर्गात काय अभ्यास देतात का, तू केलं का, तू करतोय का? कीर्तीला उद्या सांगतो, मला सांगत जा येऊन, नाही तर तूच मार खाशील म्हणतो तिला. फक्त सांगा. पहिल्यासारखी राहिली नाही ती. तुम्ही इथं आल्यावर तिला वसा वसा करता म्हणून नाही येत आता. येण्याबद्दल नाही. मग तो आर्यन तिला काहीतरी बोलतो म्हण, जा जा इकडून जा, इकडून जा. बारक्या हिला कळत नाही का? मग यांना भांडणं करतात तिच्यासोबत. भाकरी करती छान पैकी, जो मोठमोठ्या तुझ्या एवढ्या भाकरी करते. काल मी तिथंच उभं राहून बघितलं, म्हणजे आधी ती करत होती, मला वाटलं हिनं केलंय का नाही नक्की बघावं म्हणून थांबलं मी. परत तिनं दुसरी भाकर करून दाखवली मला. पातळ सडक भली मोठी भाकर करते. मग तिला शिकव चांगलं. माझी गरज लागत नाही कोणाला. ग तू स्वयंपाकाची काही सुग्रण आहेस म्हणून तुला म्हणतोय तिला शिकव असं. खरं म्हणलं तर आता मी लातूरला पण हे सांगित, तिथं पण विषय काढलेला मी. पूजाला लय स्वयंपाक उरकतो. भाकरी अशा रपा रपा रप्पा. त्या दिवशी दादा आलते तेव्हा काही युद्ध खेळत होती का काय त्या भाकऱ्यांसोबत. असा आवाज यायचा रप्पा रप्पा. मग मी इथं आम्ही बोललो काय म्हणलं पूजा एवढं कसं जोरात मारायला लागले. मग बाबा बोलले तेवढ्यात सगळं वातावरण शांत आहे ना, त्यामुळे त्या भाकऱ्यांचा आवाज जोरात यायला. पाठवर केल्यावर आवाज. पाठावर नव्हतं ते, मोठं ताटात करत होती पाटावरच होतं तेवढ्या जोरात. असं धबा धबा धबा. म्हणलं ही काय फडची फोडती का काय? आता युद्ध खेळायली का काय? पाटावरच. खाली फडशा आणि वरची पाट असते. आज काही बाया म्हणत होत्या कामावर माहिती आहे का? कुणी बाई म्हणायची माझी पण नवरे घरची काम करू लागते ती. कुणी शेंगदाणे वाटून देते ती, कुणी कांदा कापून देते, टमाटे कापून देते. एक तर बाई म्हणायची मला जर काय ताप वगैरे आल्यावर ती भाकरी पण करून देते. तुम्ही मी मेल्यावर पण मला जिवंत करून भाकरी थापायला. नाही तू पण बोलायची ना माझा नवरा असा करतो तसा कर. नवरा कधी माहित आहे का? एक खाल्लेली ताट उचलून त्यांचे नवरे करत असते, कारण त्या बाया त्यांच्या नवऱ्याच्या हातात पगार नेऊन देत असते. मी काय तू होय 600 रुपये एकदा बाजारात दिल तर त्यात पण तुझं त्या 600 आलं काय? मी जवळून आर्यनला पण विचार 300 रुपये मी टाकलं आणि बाजार करून आणलेला. आणि आता यावेळेस तर त्या दिवशी दिलं तरी कुठं तुझं तुलाच माहीत कसं काय केलं ते. जाऊ दे बाई, तुझा विषय नको काढू आणि त्या नवऱ्यांचा आणि बायांचा पण नको काढू. जसं काम करतील तुझं पैसे तूच उडवतील. मग तुला काय? तुला कांदा कापून देतो, शेंगदाणा वाटून देतो, लसूण सोलून देतो, टमाटे कापून देतो, तुलाच कापतो. मला कापल्यावर मोबाईल देत जाऊ नको, ते असं बिघडतात मोबाईल. मग आजची भाजी तुम्ही बन. नाही मला तुझ्या हाताचं आवडतं. तुझ्या हाताची आवडतं म्हणजे काय? माझ्या हाताचं मला आवडतच नाही. तू बनवलेलं मला लय आवडतं. लवकर बनव, मला लय भूक लागली. दिवसभर माझ्या पोटाला अन्न नाही ना पाणी नाही. पाणी पितोय तांब्या जाऊन आता. मला गोळ्या आणून द्या.